श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेचा पूजेचा हा शुभ मुहूर्त फक्त हे 2च तास टाळा. तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपरिक समजूत. पारंपरिक समजुतांनी धार्मिक मान्यतेनुसार 29 जून रोजी 2 तासाच्या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करणे अशुभ मानले जाते. कोणते आहेत ते 2 तास? महिला ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होत्या तो दिवस अखेर जवळ आला आहे. वटपौर्णिमा सौभाग्य, पती पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून व्रत करतात. या दिवशी शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र यापैकी 2 तास असे आहेत ज्या वेळेत महिलांना वटपूजा टाळली पाहिजे. काय आहे यामागे पारंपरिक समजूत आणि धार्मिक मान्यता? वडाचे झाड दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक. वटपौर्णिमेचा संदेश म्हणजे विवाहित नात्यातील विश्वास, परस्पर आदर, संयम आणि अखंड साथ यांचे महत्त्व जपणे होय. वटपौर्णिमा या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बलावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हा दिवस पती-पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून महिलांकडून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमा 2026 तिथी वैदिक पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा उदय तिथीनुसार सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 वाजता. पौर्णिमा तिथी समाप्ती 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 वाजता. पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त वैदिक पंचांगानुसार यंदा 29 जून रोजी सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा मुहूर्त आहे. शास्त्रानुसार पूजेचा शुभ मुहूर्त आहे. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची मुख्य पूजा करण्यासाठी ही वेळ अत्यंत फळदायी आणि सर्वोत्तम मानली गेली आहे. या 6 तासाच्या शुभ मुहूर्तात महिला आपली पूजा पूर्ण करू शकतात. वटपौर्णिमेला या वेळेत पूजा करणं टाळा. पारंपरिक समजुतीनुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार 29 जून रोजी दुपारी 12:30 ते दुपारी 2:30 या 2 तासाच्या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करणे अशुभ मानली जाते. त्यामुळे महिलांनी या दुपारच्या वेळेत पूजेचे विधी करणे टाळावे. पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तांदूळ, फुले आणि तेलाचा किंवा तुपाचा दिवा. वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा किंवा पवित्र वृक्षसूत्र, बांगड्या, मंगळसूत्र आणि सौभाग्याचे इतर अलंकार. विड्याची पाने, पाण्याने भरलेला तांब्याचा कळश, आंबे आणि इतर 5 प्रकारची फळे. वटपौर्णिमा पूजा पद्धत: पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ, शक्यतो पारंपरिक वस्त्रे परिधान करावेत. पूजा साहित्य तयार ठेवावे: हळद, कुंकू, अक्षता, फुले, फले, अगरबत्ती, दीप, नैवेद्य, कापसाचा दोरा आणि पाण्याचा कळश. वडाच्या वृक्षाजवळ जाऊन त्याला जल अर्पण करावे. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून दीप आणि अगरबत्ती लावावी. सावित्री, सत्यवान यांचे स्मरण करून वटवृक्षाची मनोभावे पूजा करावी. वडाच्या झाडाभोवती कापसाचा दोरा गुंडाळत 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुखी संसार आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी. आरती करून नैवेद्य अर्पण करावा. वडाच्या वृक्षाला आणि उपस्थित सुवासिनींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यानंतर प्रसाद वाटून व्रताची सांगता करावी. आता आपण पाहूया वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते उखाणे म्हणावेत. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी निष्ठेचे बंधन. टिंबटिंब रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन. आयुष्यात सुख दुःखे दोन्ही असावे. टिंबटिंब रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे. वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा.
टिंबटिंब रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा. श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग. टिंबटिंब राव नेहमीच राहू देत माझ्या संग. वटवृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा. टिंबटिंब रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा. वटपौर्णिमा म्हणून आज बाजारातून आणले फणसाचे गरे. टिंबटिंब रावांचे नाव घेते असे सुखी राहू द्यात सारे. वटपौर्णिमेला चुकूनही करू नका ही कामं. पूजेआधीच नोट करा खास नियम, अन्यथा महागात पडेल चूक. कोणते आहेत कामे? वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये? वटपौर्णिमेच्या दिवशी राग, खोटेपणा, वादविवाद आणि कोणाचाही अपमान करणे टाळावे. पूजा करताना घाई करू नये आणि ती पूर्ण भक्तिभावाने करावी. वटवृक्षाच्या फांद्या किंवा पाने विनाकारण तोडू नयेत, कारण ते पवित्र मानले जाते. उपवासाच्या दिवशी मांस, मद्य, मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन टाळावे. याशिवाय नकारात्मक विचार टाळावेत आणि कुटुंबातील सदस्यांशी प्रेम व आदराने वागावे असे मानले जाते. वटपौर्णिमेच्या उपवासाचे धार्मिक महत्त्व काय? धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचा उपवास हा देवी सावित्री आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या कथेशी जोडलेले आहे. असे म्हटले जाते की आपल्या अढळ प्रेम, तपश्चर्या आणि दृढ निश्चयाच्या जोरावर देवी सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचा जीव परत मिळवला. तेव्हापासून हा उपवास अखंड सौभाग्य आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात वटवृक्षालाही पवित्र मानले जाते. त्याचे दीर्घायुष्य आणि विशाल आकार हे स्थिरता, समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची तोडफोड करणे, काळ्या निळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या बांगड्या वापरणे आणि पतीसोबत वाद घालणे किंवा कोणाचाही अपमान करणे टाळावे. या दिवशी उपवासामध्ये मांसाहार करू नये आणि गर्भवती महिलांनी झाडाला प्रदक्षिणा घालणे वर्ज्य मानले जाते. या व्रताचे पूर्ण पुण्य मिळण्यासाठी खालील गोष्टी आवर्जून टाळा. कपडे आणि शृंगाराबाबतच्या चुका. अशुभ रंग. पूजेच्या दिवशी किंवा ओटी भरताना चुकूनही काळी किंवा पांढरी साडी, ब्लाऊज पीस किंवा काळ्या बांगड्या वापरू नका. शुभ रंग. त्याऐवजी लाल, पिवळा, हिरवा, केशरी यांसारख्या सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या रंगाचा वापर करा. वडाच्या पूजेचे नियम. झाडाची हानी. वडाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे विनाकारण त्यांच्या फांद्या किंवा पाने तोडू नका. गर्भवती महिला. जर तुम्ही गर्भवती असाल तर शास्त्राप्रमाणे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे टाळावे. ओटी भरताना होणाऱ्या चुका. रिकामे ताट. ओटी भरताना ताटली किंवा खण कधी रिकामे ठेवू नका. त्यात फळे, हळद, कुंकू, विड्याची पाने आणि तांदूळ, गहू असणे आवश्यक आहे. नारळाची दिशा. ओटी भरताना किंवा देताना नारळाची शेंडी नेहमी समोरच्या व्यक्तीकडे किंवा देवाकडे असावी. आहार. उपवासाच्या दिवशी मांस किंवा मद्य किंवा कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन पूर्णपणे टाळा. वादविवाद. मनात नकारात्मक विचार आणू नका. पतीशी वाद घालणे, खोटे बोलणे किंवा कोणाचाही अपमान करणे टाळा. पूजेच्या वेळी घाई गडबड. सुती धागा. वडाला गुंडाळताना प्रदक्षिणा घालण्याची घाई करू नका. धागा तुटल्यास घाबरून न जाता तो व्यवस्थित जोडून प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, रंग कोणते परिधान करावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.